तो एक अनुभवच वेगळा होता. आणि रिक्षावाल्याची एक वाईफ म्हणजे सौभाग्यवती ती एक उभी आहे आणि तो त्याच्यासाठी रात्रंदिवस धावतोय हे जेव्हा सर्वांनी बघितलं तेव्हा एक वेगळाच त्यांच्यामध्ये मेसेज गेलेला होता. मी जेव्हा जात होतो ना प्रचाराला, अक्षरशः असं म्हणण्यात आलं की तुम्ही जेव्हा निवडणूक येते तेव्हा तुम्ही दारोदारी फिरता, आव्हानं देता, प्रशासन हे करता की आम्ही तुमची हे कामं करू, ते कामं करू, आणि तुम्ही निवडून आल्यावरती आमच्या गल्लीत किंवा आमच्या एरियात पण येत नाही, असे प्रत्येक जणांच्या आम्हाला त्यांच्याकडनं समोर नाही उत्तरं भेटली. उद्धव साहेबांचीच भेट झाली आणि ही गेली होती आतमध्ये. जास्त जणांना म्हणजे आतमध्ये घेतलं नव्हतं कारण गर्दी खूप होती. आणि की बहुतेक ठिकाणी ना अशी परिस्थिती आहे की लोकांच्या घराच्या समोर अस्वच्छता आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गटाराचे प्रॉब्लेम आहेत, परत शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत, लाईटीचा प्रॉब्लेम आहेत, असे खूप म्हणजे खूप, आणि रस्त्याचा मेन मोठा प्रॉब्लेम आहे. आपण फॉर्म भरून जेव्हा छाननी होते, जेव्हा नाव डिक्लेअर होतो, जेव्हा सर्व उमेदवारांचा चिन्ह भिन्न असं वाटप, तेव्हा तो क्षण होता की जेव्हा आठवण आली बाबासाहेबांच्या संविधानाची आणि बाबासाहेबांच्या कायद्यांची. माझे मिस्टर आवर्जून म्हणजे एका फोनवरती त्यांचा फोन आला समोरून की ते आवर्जून त्यांना मदतीला जातात. उद्धव साहेबांनी माझी एक कुठेतरी निष्ठा, प्रामाणिकपणा, आमचे एक शिवसैनिकाचा पाहून त्यांनी मला संधी दिली, हे माझं मोठं भाग्य आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. अनेक उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलेलं आहे. काही उमेदवारांना विजय मिळालेला तर काही उमेदवारांना पराभव मिळालेला आहे. त्यातच मी सध्या उपस्थित आहे प्रभाग क्रमांक 155 म्हणजे चेंबूर येथे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जे आहे ते स्नेहल शिवकर यांना जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून संधी देण्यात आली. आणि खरं तर या अगदी माझ्या मागे किंवा दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो, अगदी चिंचोळ्या अशा ज्या गल्ली आहेत, अगदी छोट्याशा घरात चाळीत राहणाऱ्या ज्या स्नेहल आहेत यांना देखील उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी संधीचं सोनं देखील केलेलं आहे. अगदी त्यांना विजय देखील जे आहे ते प्राप्त झालेला आहे. अगदी पाहायला गेलं तर समोर भाजप असतील आणि इतर पक्ष देखील जे आहे ते उमेदवार म्हणून उभे केले होते, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्नेहल यांनी जे आहे ते या संपूर्ण निवडणुकीत बाजी मारलेली आहे. थेट आपल्यासोबत स्वतः ज्या नगरसेविका आहेत स्नेहल सोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. मॅडम, सर्वात पहिलं तर तुमचं अभिनंदन. तुम्ही नगरसेवक म्हणून जिंकलेला आहात, काय पहिली प्रतिक्रिया? जय महाराष्ट्र. खरंच एवढा अभिमान आहे की मी एक गृहिणी आहे आणि या गृहिणीला आपल्या नगराचा विकास करण्यासाठी ही संधी, अनमोल संधी मिळाली आहे, यात माझं मोठं भाग्य आहे. आणि ह्या आपल्या नगराच्या माझ्या थोड्या वाटचालीमधून ज्या समस्या आहेत त्या मी बघते आहे, तर त्या बघून खूप जरा थोडं मला असं वाईट वाटते की खरंच एवढ्या ह्या प्रत्येक वेळी ज्या निवडणुका येतात त्यामधनं प्रत्येकजण काही जण आश्वासनं देतात, आम्ही असं करू तर तसं करू. तसं ह्यातूनच मला आता ह्या माझ्या निदर्शनास, म्हणजे आम्ही जसे प्रचार करत होतो त्या निदर्शनात जर मी बघितलं तर खूप ठिकाणी काही अडचणी आहेत, तर मला त्यातनं मला कुठेतरी थोडासा एक धीर मिळाला की नाही, म्हणजे आपणही एक गृहिणी असलो तर तरी आपण काहीतरी आपल्या नगरासाठी म्हणजे त्याचा विकास करू शकतो, त्यातनं आपण काहीतरी मोठं किंवा छोटं कामातून आपण पुढे जाऊ शकतो. अगदी पण पाहायला गेलं तर तुम्ही अगदी राहतं घर, म्हणजे तुम्ही आज चेंबूर प्रभाग क्रमांक 155 राहतात, अगदी चिंचोळ्या गल्ल्या, अगदी सर्वसामान्य, म्हणजे तुम्ही सर्वसामान्य घरातून देखील आज छोट्याशा घरात संसार करता, तुम्ही गृहिणी म्हणून देखील काम, संधी दिली आहे, संधीचं तुम्ही सोनं केलंय. सोनं केलं हे तर भाग्यच आहे आणि अजून पुढे माझ्या नगराचा विकास करून मी त्याचं अजून मोठं संधी करण्याचा मी माझा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि तो विकास कसा होईल यातूनही मी सगळ्या वाटचाली थोड्या थोड्या माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालून घेत येणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी हे माझा पुढचा नगराचा विकासाचे काम करणार आहे. अगदी सर्वात महत्वाचं म्हणजे एवढी मोठी महानगरपालिका आहे जी संपूर्ण मोठी मानली जाते आणि त्याचबरोबर निवडणूक म्हटलं की सामान्य कार्यकर्त्याचं काम नाही, असं देखील भले मोठे पैसे लागतात किंवा असा देखील एक समज आहे, पण त्या समजला तुम्ही जे अगदी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या गोष्टीला तुम्ही मोडीत काढलेलं आहे. म्हणजे संपूर्ण मतदारसंघ असेल, सगळीकडे फिरणं आले, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत असतात. तुमचा काय अनुभव होता ह्या सगळ्या गोष्टींवर? आता स्पष्टच म्हणावं तर काही जण म्हणतात की तिकीट आणण्यासाठी काहीतरी रक्कम मोजावी लागते, पण उद्धव साहेबांनी माझी एक कुठेतरी निष्ठा, प्रामाणिकपणा, आमचे एक शिवसैनिकाचा पाहून त्यांनी मला संधी दिली, हे माझं मोठं भाग्य आहे. आणि
तो प्रामाणिकपणा माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यामुळे एक भेटलाय. कारण माझे मिस्टर हे आमच्या दत्तनगरमध्ये किंवा सुमननगर असो, लालडोंगर असो, बाकी इतर एरिया असो, या एरियामध्ये ते केव्हाही कोणाची काही मदत लागली, काही असो, कोणाला डॉक्टरकडे न्या किंवा काही कुठे कोणाचं कसलं छोटं मोठं काम असलं तरी माझे मिस्टर आवर्जून, म्हणजे एका फोनवरती त्यांचा फोन आला समोरून की ते आवर्जून त्यांना मदतीला जातात. आणि ह्या मदतीच्या हाकेतूनच साहेबांनी आम्हाला एक सर्वसाधारण आणि प्रामाणिक शिवसैनिकांना ही संधी दिली आहे. अगदी तुम्हाला संधी दिली असं देखील तुम्ही म्हटलात. पहिल्यांदाच सर्व गोष्टी समोर येत होतात. प्रचार असेल किंवा दारोदारी जाऊन प्रचार करणं असेल, सगळ्या गोष्टी करणं असेल, त्यात तुम्ही घर देखील स्वतःचं सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कुठे कुठे अडचण निर्माण आली किंवा कुठला जो अनुभव एक होता की जो तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू शकता, असा कुठला प्रसंग घडलाय का? आता प्रचारात बोललं तर माझ्या पाठीशी आता मी एक गृहिणी बोलल्यावरती मला घर वगैरे सगळं आवरून वगैरे काम करून यावंच लागत होतं. पण ह्या जसं माझ्या घरातल्या म्हणजे माझ्या कुटुंबियांना माहीत पडलं की मला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं हे तिकीट मिळालं आहे, त्यापासून माझ्या सासूबाई आणि सासरे आणि आमचे जे घरातील सगळे नातेवाईक आहेत, माझा परिवार आहे, त्यांनी एक मला पाठिंबा दिला की जे काही असेल ते घरातलं आम्ही सांभाळू, तू ह्या गोष्टीसाठी पुढे हो, आम्हाला तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. आणि प्रचाराचं बोललं तर प्रचारामध्ये पण आम्ही आमचा ते बोलतात ना जीव का प्राण ओतलाय. कारण आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन, प्रत्येक दारी जाऊन प्रत्येकानं म्हणजे पुढे कसं भविष्य आहे, काय आहे, कसं काय होणार आहे हे आम्ही प्रत्येकानं समजावून सांगितलं. आणि प्रत्येकाने आम्हाला तेवढा चांगला प्रतिसाद पण दिलेला आहे. आमचं जे 2 शब्द असतात ते ऐकून घेत होते. आम्ही जसे दारोदारी प्रत्येकांना पॅम्पलेट वाटून किंवा आमचे हे वगैरे त्याद्वारे आम्ही सांगत होतो की कसं काय चाललंय, कसं पुढे काही होणार आहेत मुंबईत महानगरपालिकेत सुधारणा, याद्वारे आम्ही त्यांना प्रत्येकानं समजवत होतो. अगदी पाहायला गेलं तर भाजपचे देखील तुमच्यासमोर उमेदवार होते. भाजप देखील पाहायला गेलं तर बलाढ्य असा पक्ष जो आहे तो मानला जातो आणि त्यांच्यासमोरच तुम्ही निवडणूक लढवत होतात. पण त्याआधी जे उमेदवार होते ते बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेच होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुठे चिंता होत होती का किंवा भीती वाटत होती का त्यांच्यासमोर आपण कशी निवडणूक लढणार किंवा जिंकणार का, ही सगळी भीती निर्माण झाली का तुमच्यात? स्पर्धा बोलल्यावरती भीती तर माणसामध्ये निर्माण होतेच आणि ती होती माझ्यात. कारण माझा एक नवीन चेहरा होता पूर्ण नगरासाठी. पण माझ्या मिस्टरांची एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची काम करण्याची जी वृत्ती होती ती प्रत्येक माणसाने लक्षात ठेवून त्याची मिसेस नाही तर तोच उभा आहे असं समजून प्रत्येकाने आम्हाला प्रामाणिकपणे त्यांचा पाठबळ दिला आहे. अगदी पाहायला गेलं तर तुमच्या प्रभागात पाहायला गेलं तर कुठली कुठली प्रामुख्याने जी कामं आहेत तुम्ही आता करणार आहात किंवा महानगरपालिकेच्या सभागृहात तुम्ही मांडणार आहात नगरसेविका म्हणून, कुठली कुठली प्रामुख्याने कामं आहेत? प्रामुख्याने कामं आहेत, आम्ही आता प्रचाराच्या टायमाला पाहिलेलीच आहेत कामं की बहुतेक ठिकाणी ना अशी परिस्थिती आहे की लोकांच्या घराच्या समोर अस्वच्छता आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गटाराचे प्रॉब्लेम आहेत, परत शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत, लाईटीचा प्रॉब्लेम आहेत, असे खूप म्हणजे खूप. आणि रस्त्याचा मेन मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आजकाल आपण बाहेरच बघतो जे मेन हे मोठे मोठे जे हायवे असतात ना त्याच्यावर नेमक्या गाड्या पार्किंग वगैरे केलेल्या असतात, कुठे खड्डे मोठे मोठे असतात, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात बरेचसे. अशामुळे जी म्हणजे हानी होत चालली आहे ते मेन मोठे थांबवायचे आहे. आम्ही सुरुवात तर खरं म्हणजे ह्या रस्त्यांच्या कामापासून थोड्या गटाराची कामं वगैरे आणि मेन लोकांची आता तर पाण्याची समस्या झाली आहे. त्यांना पाण्याचा खूप प्रॉब्लेम होते. काही ठिकाणी 4 दिवसांनी पाणी येतं, 2 दिवसांनी पाणी येतं, असं बहुतेक लोकांचे असे प्रश्न आहेत. तर आम्ही ह्या समस्या मेन मुळात दूर करण्याचा प्रयत्न करू. अगदी स्नेहल शिवकर यांचे पती देखील आपल्यासोबत आहे. आपण पाहू शकतो पूर्ण प्रचारादरम्यान अगदी घरची कामं असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण प्रचाराची कामं, ह्या संपूर्ण सर्व गोष्टींना हातभार देखील लावलेला आहे. त्यांचे स्नेहल यांचे पती देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. सर, काय सांगाल? सर्वात प्रथम तर तुमचं अभिनंदन. काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया, निवडून आलेला आहेत, विजयी झालेला आहात. जय महाराष्ट्र. तुमचे आभार की आमची मुलाखत घेण्यासाठी आले. तर आनंद तर खूप आहे आणि या आमच्या विभागात, माहुल विभागात, चिखलवाडी विभागात संपूर्ण आनंद झाला. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून आणलेला आहे आणि उद्धव साहेबांचे तर मी खूप खूप ऋणी राहील की त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक तिकीट दिले आणि विश्वास दाखवला. अगदी जशा मॅडम आता जे स्नेहलजी मी असं म्हटलंय की तुम्ही रिक्षा देखील चालवून, घरचं काम सांभाळून, त्यात प्रचारादरम्यान देखील जे तुम्ही सगळ्याच गोष्टींना पाठपुरावा केला किंवा
तुम्हीच उमेदवार आहात म्हणून असा देखील तुम्ही प्रचारात तुमचा पुढाकार होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. हा, तर माझी या विभागात लालडोंगर, चिखलवाडी अशा विभागात कामं आहेत. मी स्वतः जाऊन तिकडे त्या कामाची वस्तुस्थिती बघतो. गटार असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असून दे, हॉस्पिटलचं असून दे, शिक्षणाचं असून दे. आमच्या मार्गदर्शनानुसार नाट्टे साहेब आमचे होते, जे आमचे मार्गदर्शक आहेत, आणि अशोक वीर आहेत, सचिन भोसले आहेत, असे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या पाठबळामुळे ही कामं करत असतो, आणि म्हणून हे सर्व विष्णूच उभा आहे, विष्णू शिवकरच उभा आहे, अशी लोकांनी समज ठेवलेली. पण सर्वात प्रथम तर पाहायला गेलं तर संपूर्ण ज्या स्नेहल यांच्यासाठी तर सर्वच गोष्टींचा अनुभव जो पहिल्यांदा होता. प्रचारादरम्यान असेल किंवा अनेक प्रचाराच्या जी पडद्यामागची कामं असतात, म्हणजे निवडणुकीदरम्यान अगदी फॉर्म भरणं असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधले कुठला अविस्मरणीय क्षण होता जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील? तो क्षण म्हणजे जेव्हा आपण फॉर्म भरून जेव्हा छाननी होते, जेव्हा नाव डिक्लेअर होतो, जेव्हा सर्व उमेदवारांचा चिन्ह भिन्न असं वाटप, तेव्हा तो क्षण होता की जेव्हा आठवण आली बाबासाहेबांच्या संविधानाची आणि बाबासाहेबांच्या कायद्यांची, की जेव्हा एक एक कायदा ते सांगत असतात ना, की ह्याच मुद्द्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे, ह्या मुद्द्यामुळे तुमचा फॉर्म बाजूला ठेवलेला आहे, असा जो क्षण होता तो एकदम अस्मरणीय होता आणि एकदम बोलतात ना अनुभवी होता. अगदी अनुभवी. तर प्रचारादरम्यान देखील तुम्ही दोघे एकत्र फिरत होतात, प्रचारात देखील तुम्ही रिक्षा घेऊन देखील फिरला होता प्रचारात, तर काय सांगा? तो एक अनुभवच वेगळा होता. आणि रिक्षावाल्याची एक वाईफ म्हणजे सौभाग्यवती ती एक उभी आहे, आणि तो त्याच्यासाठी रात्रंदिवस धावतोय, हे जेव्हा सर्वांनी बघितलं तेव्हा एक वेगळाच त्यांच्यामध्ये मेसेज गेलेला होता. अगदी जेव्हा तिकीट किंवा जेव्हा तुमचं उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आली, तेव्हा काय क्षण होता? कोणाचा सर्वात प्रथम तुम्हाला फोन आला की तुमच्या पत्नी यांना म्हणजे स्नेहलजी यांना जी आहे ती उमेदवारी देण्यात येते प्रभाग क्रमांक 155 मधून? कोणाचा फोन आला होता सर्वात प्रथम? आमचे सचिव आहेत सूरज चव्हाण साहेब, त्यांचा फोन आला. आमचे महेंद्र नाट्टे साहेब जे चेंबूर विधानसभा संघटक आहेत, त्यांना कॉल आला. त्यांनी मला सांगितलं. नंतर आम्ही शाखा प्रमुख यांचा कॉल आला की असं असं होणार आहे, असं असं झालेलं आहे. तेव्हा एवढा आनंद होता आणि एक थोडी भीती पण होती की साहेबांसोबत डायरेक्ट कसं जाणार, कारण आम्ही लाईनीत जाणारे शिवसैनिक. त्यांच्या वाढदिवसाला जरी गेलो तरी व्यवस्थित शिस्त पद्धतीने आणि लांबून म्हणजे जवळ भेटतं, पण एवढा जवळ नाही ना. हा, मग तो एक अनुभव सांगायला लागेल की अस्मरणीय होता. अच्छा. जेव्हा विजयाचा गुलाल उधळला किंवा जेव्हा विजय तुमचा जो आहे ती घोषणा करण्यात आली, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांशी काही बोलणं झालं का किंवा तुम्हाला अभिनंदन केलं का? ते आमच्या वरिष्ठांना कॉल आलं की यस तुम्ही करून दाखवलं, एक सर्वसामान्य कुटुंबाला दिलं होतं तिकीट, ते करून दाखवलं. काही दिवसांपूर्वी, अगदी 2 दिवसांपूर्वी देखील मातोश्रीवरती संपूर्ण विजयी उमेदवारांना, नगरसेवकांना जे आहे ते बोलवण्यात आलं होतं. तेव्हा तुमची कोणाची भेट झाली तेव्हा काय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडून काय सांगण्यात आलं किंवा बोलण्यात आलं तुमचं? तेव्हा उद्धव साहेबांचीच भेट झाली आणि ही गेली होती आतमध्ये. जास्त जणांना म्हणजे आतमध्ये घेतलं नव्हतं कारण गर्दी खूप होती आणि साहेब बोलतात, मार्गदर्शन करतात, ते ऐकू येत नाही, यासाठी हिलाच घेतलं. तुम्हालाच विचारतो स्नेहलजी, काय मार्गदर्शन करण्यात आलं विजयानंतर तुम्हाला? विजयानंतर जे मार्गदर्शन साहेबांनी केलं ते म्हणजे असं आहे की जे आपण जे काही मुद्दे आता या मुंबईसाठी मांडले आहेत की आपली मुंबईचा विकास कसा करायचा आहे, त्याच्याविषयी त्यांनी जे प्रोटोकॉल ठेवले होते ते आम्हाला सांगितले साहेबांनी. परत म्हणजे जे काही निर्णय घेणार आहेत ते साहेबांच्या निदर्शनातूनच घेणार आहेत. आणि आपण आपल्या ज्या सभागृहात आपण जेव्हा बसू काही जो कार्य अहवाल आपला मांडण्यासाठी, तो आपण कुठेही म्हणजे इतरत्र बाहेर असा हे करायचा नाही आणि आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहूनच आपलं काम करायचं आहे असं साहेबांनी म्हणजे प्रत्येक जे विजयी उमेदवार होते त्यांना समजावून सांगण्यात आलं होते. अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण महिन्याभराचा कालावधी असेल, प्रचार असेल, सगळ्याच गोष्टी असतील. कुठल्या कुठल्या अडचणींना जे आहे ते सामोरे जावं लागलं? अडचणी बोलला तर आम्ही प्रचारातून मी आता जे बघितलं की काही म्हणजे जे सामान्य जनता होती त्यांनी तर आधीचे जे माजी नगरसेवक होते त्यांच्याविषयी तर खूपच टीका केली.
कारण आम्ही जेव्हा जात होतो ना प्रचाराला, अक्षरशः असं म्हणण्यात आलं की तुम्ही जेव्हा निवडणूक येते तेव्हा तुम्ही दारोदारी फिरता, आव्हानं देता, प्रशासन हे करता की आम्ही तुमची हे कामं करू, ते कामं करू, आणि तुम्ही निवडून आल्यावरती आमच्या गल्लीत किंवा आमच्या एरियात पण येत नाही, असे प्रत्येक जणांच्या आम्हाला त्यांच्याकडनं समोर नाही उत्तरं भेटली. नक्कीच. तर ह्या होत्या प्रभाग क्रमांक 155च्या उमेदवार आणि विजयी उमेदवार नगरसेविका स्नेहल शिवकर यांनी संपूर्ण प्रवास जो आहे त्यांना सांगितलेल्या अनेक अडचणींना जे आहे ते सामोरे जावं लागलं. त्याचबरोबर प्रचारादरम्यान दारोदारी फिरत असताना देखील तुम्ही फक्त निवडणुकांवेळीच येतात असं देखील जे आहे ते त्यांना सांगण्यात आलं किंवा त्यांना बोलण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी अनेक अडचणी ज्या आहेत ते समोर आल्या आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि त्याचबरोबर इतर पक्षांना देखील जे आहे ते टक्कर देत तोडीस तोड उत्तर देऊन देत स्वतः स्नेहल शिवकर यांनी जे आहे ते दिलेलं आहे. महेंद्र सर, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 155 मधून अगदी सामान्य कार्यकर्ता, महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहिला. अगदी शेवटपर्यंत म्हणजे निवडून आणेपर्यंत तुम्ही त्यांच्या मागे उभे होतात. काय पहिली प्रतिक्रिया, काय भावना आहे? भावना काही नाही आहे. 2017ला 17 पूर्वी 25 वर्ष हा वॉर्ड जो होता तो भाजपकडे होता. मित्रपक्ष म्हणून युतीचा उमेदवार भाजपकडे तर्फे निवडून येत होता आत्तापर्यंत. पण 2017ला युती तुटली आणि प्रत्येकजण स्वतःचे उमेदवार उभे केले. त्यानंतर आम्ही पण विचार केला की बोलला आपला पण उमेदवार निवडून यावा, म्हणून आमच्या पक्षातून एक शेट्टीसाहेब म्हणून आहेत, त्यांना उमेदवारी दिली गेली. त्या भारिपमध्ये होते, भारिपमधून ते काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमधून ते अर्जुन डांगळे गटात आले आणि अर्जुन डांगळे गटाला एक उद्धव साहेबांनी तिकीट दिली, ती 155 मधून दिली आणि त्यांनी 155 मधून धनुष्यबाण त्यावेळेला आमच्याकडे होता आणि आमच्या त्या धनुष्यबाणावरती इलेक्शन लढवलं आणि शिवसेनेच्या माध्यमातून इथे एक प्रत्येकाच्या गल्लोगल्ली घराघरामध्ये शिवसेना, लोकांच्या मनामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नोंदणी झालेली आहे. आणि त्यावेळेला आम्ही काय केलं की काही असो आपला एक उमेदवार निवडून द्यायचा म्हणून आम्ही श्रीकांत शेट्टी साहेबांना निवडून दिलं. अगदी चांगल्या मतांनी निवडून सुद्धा आले. त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे 3 वर्ष फुकटच गेलेली आहेत. आता 2026ला इलेक्शन लागलं, त्यांनी त्यांच्या मिसेससाठी तिकीट मागितली. तर आम्ही बोललो की साहेब आता यावेळेला तुम्ही नका, एक आमच्यातल्या एका शिवसैनिकाला तिकीट द्यावी. आणि त्या हिशोबाने आमच्या इथे 3-4 जण इच्छुक होते. आमच्या महिला शाखा प्रमुख एक इच्छुक होत्या की मला तिकीट मिळावी. एक राकेश बनसोडे शाखा समन्वय म्हणून आहेत, ते त्यांच्या मिसेससाठी प्रयत्न करत होते. आणि आमचा एक उपशाखा प्रमुख आहे आमचा विष्णू शिवकर म्हणून, तो बोलला साहेब माझ्या मिसेसला सुद्धा आम्ही मेहनत करतोय. तर मी बोललो ठीक आहे, तुम्ही सर्वजण मेहनत करताय त्याबद्दल शंका नाही, वॉर्डाची व्यूहरचना आपली चांगली आहे. आणि त्या माध्यमातून आपण बोललो बघा, तिघांना बसवलं आणि सांगितलं एकाच्या गळ्यामध्ये कोणाच्या तरी माळ पडेल, सर्वांच्या पडणार नाही. आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही काम करत राहिलो. पण हा वॉर्ड जो आहे तो खरोखर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि अशाच गोष्टी तर राकेशला नाही भेटली, मनीषा मोकलला नाही भेटली, पण ती विष्णू शिवकरला भेटली. विष्णू शिवकरला भेटायचं कारण असं होतं की विष्णू शिवकर हा खरोखर एक कार्यकर्ता म्हणून इथे ह्या विभागामध्ये तरी लालडोंगर असेल, सुमननगर असेल, समर्थनगर, दत्तनगर, इंदिरानगर असेल, ह्या इकडे खूप गाजलेला कार्यकर्ता आहे. कोविडमध्ये तर तो आणखी फॉर्मला आला. कोविडमध्ये त्याला कोविड योद्धा म्हणून त्याला एक सन्मान चिन्ह सुद्धा भेटलेलं आहे, प्रमाणपत्र भेटलेलं आहे मुंबई महानगरपालिकेमधून. अशा पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इकडे लोकांना म्हणजे कुठल्याही समस्या असू दे, कोणाची गटाराची समस्या असेल, संडासाची, शौचालयाची असेल, पाण्याची असेल, कुठल्याही तर त्यासाठी कोणाचं सुख असेल, दुःख असेल, हॉस्पिटलचं काम असेल, पोलीस स्टेशनचं असेल, RTOचं असेल, कोणताही काम असो, कोण एखादा पेशंट आजारी असेल त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे, त्याला रिक्षामध्ये टाकून न्यायचं आहे, काही करायचं असेल तरी तो विष्णू शिवकर म्हणून इथे एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्याला नावाजलेला आहे. आणि योगायोगाने वरच्या लेवलला काय संपूर्ण तपासणी केल्यानंतर योगायोगाने त्याला तिकीट भेटली. त्याला तिकीट भेटल्यानंतर आमच्या सर्व शिवसैनिकांनी मात्र एकोपा आणला. कोणीही नाराज न होता सर्वांनी एकोपा येऊन अगदी सर्वांनी म्हणजे तन मन सर्व काही गोष्टी करून विष्णूला निवडून आणायचंच आहे
हा एकच उद्दिष्ट समोर ठेवून सुमन नगर ते माहुल गावपर्यंत, आंबापाडापर्यंत सर्व लोकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, आमचे सर्व म्हणजे पदाधिकारी आहेत, त्यांचं एकच ध्येय होतं, एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून, एक उपशाखा प्रमुख जरी तो असला तरी तो एक चांगला कार्यकर्ता म्हणून होता. आणि त्याच्या पाठीवर त्याची पत्नी त्याची नेहमी त्याच्या पाठीवर होती. पण आज उलट झालंय की तो पत्नीच्या पाठी ठामपणे तो उभा राहिलेला आहे. आणि अशा पद्धतीने आम्हाला तिची तिकीट पण भेटली आणि तिला आम्ही निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी, मनसैनिकांनी, सर्वांनी अतोनात प्रयत्न केला. सर्व आमच्या वरच्या लेवलला जे आहेत, आमचे अनिल देसाई साहेब आहेत, खासदार, माजी आमदार प्रकाश भाऊ आहेत, आमचे विभाग प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, अशोक माहुलकर असतील, प्रशांत म्हात्रे असेल, आमचा शाखा प्रमुख सचिन असेल, आमचे वीर साहेब असतील, महिला शाखा संघटक आहेत हेमांगी वगैरे, सर्वजण आमचे उपशाखा प्रमुख, गटप्रमुख पासून सर्व शिवसैनिकांपासून शेजार धर्मी, नातेवाईक, गोतेवाईकांनी सर्वांनी अगदी विष्णूला उचलूनच धरलं आणि 15 तारखेला ह्या गोष्टीचं उत्तर दिलं आणि 16 तारखेला निर्णय बाहेर आला. आणि काय तर स्नेहल विष्णू शिवकर ही सर्वसामान्य गृहिणी जरी असली तरी ती एक नगरसेविका झालेली आम्हाला सर्वांना दिसली.